नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हार्ट। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या हार्टची डायग्राम काढून घ्यायची, त्याच्यानंतर नाव द्यायची। नावामध्ये बघायचं पहिलं, आता इथे दोन आपला वेना केव्हा दिसणार आहे, तर वरच्या साईडच्या आपल्या डोके, मान, पाठ या साईडचे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आपल्याला कोण आणतं, आपल्या हार्टकडे कोण आणतं, इन्फेरियर वेना केव्हा खालील भागातील म्हणजे पाय पेल्विक कॅव्हिटी मधील ब्लड फ्लो कोण आणणार आहे, आपल्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर वेना हे कुठं आणणार आहे ते, तर राईट अँट्रियम मध्ये सर्व आपलं इथं काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या साठवलं जातं। त्याच्यानंतर इथं ते खाली पाठवलं जातं। तर इतर बॅक फ्लो होणे म्हणून काय असते, एक झडप असते। झडप आपण ऐकलेलंच आहे, त्याला काय म्हणतो आपण, या वॉल्वला वॉल्व किंवा झडप असे म्हणतो। तर मग याला काय नाव आहे, ट्रायकस्पिड। आपल्या हार्टमध्ये किती वॉल्व असतात, एकूण 4 वॉल्व असतात। मग हे ट्रायकस्पिड वॉल्व, मग इथे काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड जमा होतो। जेव्हा आपल्याला हार्ट बीट करतो म्हणजे किंवा आपल्या हृदयाचा ठोका, हृदय जेव्हा पंप करतं तेव्हा हे राईट वेंट्रिकल मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते लंग्सकडे पाठवलं जातं। कशा थ्रू पाठवलं जातं, लंग्स म्हणजेच पल्मोनरी। आपण लंग्सला पल्मोनरी पण म्हणतो, पल्मोनरी डिसीज झाले तर मग लंग्सला काय म्हणतो आपण, पल्मोनरी। मग पल्मोनरी आर्टरी आता ही एकमेव आर्टरी अशी ज्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड पुरवलं जातं, त्यामुळे ही पल्मोनरी। इथं पण एक झडप तयार होती कारण बॅक फ्लो व्हायचं नाही, त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी ब्लॅक फ्लो होण्याचे चान्सेस तिथे झडप असते। तर मग इथं कोणती वॉल्व तयार होणार आहे, ही पुढे जाणारे पल्मोनिक वॉल्व। आता पल्मोनरी आर्टरीची पल्मोनिक वॉल्व। आता तुम्हाला दोनच वॉल्व पाठ करायची गरज जास्त करून, ट्रायकस्पिड आणि मिट्रल। चला बघू आपण पुढं। मग आता लंग्स मध्ये गेलं, लंग्स मध्ये डिऑक्सिजन एअर एक्सचेंज झालं, ऑक्सिजनचं कार्बन डायऑक्साईडचं ऑक्सिजन मध्ये रूपांतर झालं। तर मग ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येणार आहे, आपलं पल्मोनरी व्हेन थ्रू। आता ह्या व्हेन थ्रू काय होणार आहे, याच्यामध्ये लेफ्ट ॲट्रियम मध्ये ते परत वापस येणार आहे। आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे, त्यामुळे हे वरती राहू शकतं का नाही, मग परत खाली येणार आहे। मग इथं परत एक वॉल्व तयार होती, कोणती, मिट्रल वॉल्व। त्याच्यानंतर हे खाली आलं, आता बॅक फ्लो होणार नाही, मिट्रल वॉल्व बंद झालेली, खाली आलं, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलेलं आहे। लेफ्ट वेंट्रिकल मधून परत आयव्होल्टा थ्रू सर्व शरीराला पुरवल्या जाणार आहे। आपल्या जेव्हा ब्लड पंप करणार आहे तेव्हा आपलं काय होणार आहे, पल्मोनिक वॉल। आता इथं कोणती वॉल आहे, इथं पल्मोनिक वॉल होती, इथं ट्रॅकस्पिड होती, इथं मिट्रल होती। आता इथं कोणती वॉल होणार आहे, ॲओर्टिक, म्हणजे ॲओर्टाची ॲओर्टिक वॉल तयार होणार आहे। तर ॲओर्टिक वॉल काय करते, बॅक फ्लो होऊ देत नाही। प्रत्येक वॉलचं तेच फंक्शन आहे। त्याच्यानंतर ॲओर्टा थ्रू आपल्या सर्व शरीराला ब्लड पुरवले जाते। तर अशा पद्धतीने आपलं हे हार्टचं फंक्शन आहे। तरी सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।